वेलकम बॅक आणि थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. सो आत्ता मी फुल एक्सायटेड आहे कारण की मी चालली आहे ओसाका. सॉरी माझ्या आवाजासाठी कारण की मला बरं नाही आहे. जसं तुम्हाला कळलं असेल ह्या गेटवरनं जे आम्ही डिपार्ट करताना त्या गेटमध्ये थांबलेलो दॅट इंडिकेटेड की आम्ही जपानला चाललो. अँड आता आम्ही लँड झाल्यावरती ऑन द वे हा वाला हॉटेल खूप लांब होता. सो म्हणून ऑन द वे सगळ्या गोष्टी दिसत होत्या कारण की जे ऑब्झर्व केले आहेत मी मोस्टली अदर कंट्रीज बरोबर फ्यू ऑफ द कंट्री की एअरपोर्टच्या आजूबाजूला सगळं इंडस्ट्रियल एरिया आहे. इथे पण सेम आहे आणि म्हणून सिटी खूप लांब आहे इथनं. तो आता जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा सगळं पहिले इंडस्ट्रीज दिसल्या आणि मग नंतर हे सिटीचं सगळं मस्त मस्त व्ह्यू होता. हॅलो खोनिचिवा फ्रॉम ओसाका. सो आता मी लँड झाली आणि थोडीशी गडबड झालेली फोनमध्ये, सो मग मी नाही व्लॉग करू शकली. सो आता मी रेडी झाली आहे पूर्ण आणि आय वॉज गोइंग टू हेड आउट, बट त्यातमध्ये हा पाऊस आला आहे आणि एवढा पाऊस सुंदर वाटतो ना. ॲक्च्युली आय आय वॉज मिसिंग मान्सून्स. आय हॅव ऑलवेज बीन इरिटेटेड विथ मान्सून्स, बट आता जेव्हा मी इथे अबुधाबीला शिफ्ट झाली तर असं झालं की वाय आय रिअली वॉन्ट समर्स ड्युरिंग माय बर्थडे अँड आय रिअली मिस मान्सून्स. सो आत्ता एवढं मस्त वाटतं आहे की चादरीमध्ये असं मस्तपैकी पांघरूण घेऊन झोपून जावं असं फिलिंग येतं आहे. बट नाही, मला बिलकुल मिस नाही करायचं हे सगळं. आणि दिस इज माय फर्स्ट एव्हर जपान व्लॉग किंवा जपान एक्सपिरियन्स. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू एक्सप्लोर, ईट आणि खूप काय काय गोष्टी करणं. सो आय होप वेदर साथ देईल. नाहीतर छत्री आहेच आपल्याकडे, नाहीतर मी नवीन छत्री घेईन जी की इकडे खूप फेमस आहे. अम्ब्रेलाज आर लाईक लिटली व्हेरी स्ट्रॉंग हिअर अनलाईक आस. जसे ते एकदम जसे ते एकदम असे ओके ओके चालतात, एखाद मान्सून चालतात, पण इकडे खूप फेमस आहेत अम्ब्रेलाज. सो आय विल लुक फॉर इट. तर आता मी निघते आहे. मी हा झोला घेऊन आली आहे. म्हणजे ह्या माझ्या सासून म्हणजे मम्मी म्हणते मी त्यांना, त्या घेऊन आलेल्या आणि हे ॲक्च्युली इथूनच ॲक्च्युली जपानवरनंच घेऊन आलेले. सो आता ते मला खूप उपयोगी येणार आहे. मी एक बॅकपॅक कॅरी केली त्यातमध्ये आणि सो आता मी फुल शॉपिंगसाठी रेडी आहे. आय एम सो एक्सायटेड, आय एम सो हंग्री. दिस इज माय लुक. लेट्स गो आउट. हा बॅक साईड ऑफ द हॉटेल आहे. इट्स सो प्रिटी. लेट्स गो. सो आता आम्ही ट्रेन स्टेशनमध्ये आलो की एक्सप्लोअर करायला की आपण कसं जाऊ शकतो, कुठे जाऊ शकतो. आणि इथे आल्यावरती आम्हाला रिअलाईज झालं की एक ॲप यूज करतात ते लोकांनी सगळे पेमेंट्स करण्यासाठी आणि हे आम्हाला काही कळत नव्हतं. सो मग आम्ही फायनली एंड अप केलं की टू गो बाय कॅब. लुक ॲट द व्ह्यू मॅन, अमेझिंग. आय थिंक काय माहिती हे काय, म्हणजे आय थिंक इथे एक्सपो होता वगैरे. बट इट्स नाईस मॅन, एव्हरीवेअर इज समथिंग ऑन द अनदर.
but they're eating until this one. What's that? It's with meat inside. There you go. सो इथे असं ऑप्शन्स यू कॅन सिलेक्ट आणि मग इकडे पेमेंट करतात अँड दिस इज हाव दे मेक इट. सो मी जो घेतला आहे तो ऑक्टोपसवाला घेतला आहे. हे एवढं अमेझिंग बनवलेलं. आय थिंक ते पहिले पॅनकेक टाकतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये ऑक्टोपस टाकतात. अमेझिंग. सो इथे मी आता ऑक्टोपस एक ठोक असं अरिगातो मसाला हे असे डम्पलिंग म्हणजे ह्याच्यासारखे अप्पमसारखे गोष्टी बनवलेले. त्यानंतर हो माय गॉड माझं फुल झालं आहे पोट एकदम फुल. आता मला जे खायचं होतं दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते मी आता नाही करू शकत आहे ॲक्च्युली. आणि सो आता मी एक्सप्लोअर करेन कारण की खूप सारे ऑप्शन्स आहेत इथे. एक पण असं स्टोअर मला हुकवायला कसं तरी वाटतं आहे. सो लेट्स सी किती मी एक्सप्लोअर करू शकते आणि किती नाही. आता सगळ्या स्टोर्समध्ये जाणं इम्पॉसिबल आहे. सो आय होप आय कुड गो आय कुड एक्सप्लोअर. बट इकडे सी फूड्स खूप अमेझिंग म्हणतात. खूप 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 आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट. त्याच्यामुळे मला जपान खूप आवडतं. आणि भरपूर मस्त आउटलेट्स आहेत ॲक्च्युली इथे दॅट यू कॅन गो अँड ईट. आणि म्हणजे एकदम फॅन्सी मार्केटिंग पण आहे ॲक्च्युली. सो लेट्स सी. सो एकदम look at the crab, look at the marketing, they are just amazing. हा खेकडा, oh my god, it's कसं करतात यार. ह्यांचं इमिटेशन आहे ना म्हणजे जे काय ते हे करतात रेप्लिकास बनवतात ते खूप अमेझिंग आहे ॲक्च्युली. मी जिथे जिथे टर्न करते तिथे तिथे काहीतरी नवीन आहे. आणि ओ माय गॉड आय वॉन्ट टू एक्सप्लोर एव्हरीथिंग यार. का मी नाही करू शकत. माझ्याकडे खूप कमी आहे.
एस्पेशली आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन की मला सगळं असं जाऊन बघावं असं वाटतं. अरे हे झालं का ते झालं का असा विचार करत राहायला लागतं. म्हणून मग इज नॉट गुड फॉर मी. आय शुड बी सेंट हिअर फॉर लाईक गुड अमाऊंट ऑफ डेज, लाईक 2-3 days, गुड अमाऊंट. नेक्स्ट टाइम आय थिंक आय विल कम फॉर 3 days. आय एम ट्राईंग टू गो टू ओनित्सुका टायगर. हा माहिती कसं होणार आहे. मला ओनित्सुका टायगरला जायचं आहे आणि प्लस मला युनिक्लोला पण जायचं आहे, कारण की मला युनिक्लोबद्दल शॉपिंग करायची आणि प्रयाससाठी मला ओनित्सुका टायगर्सवर जायचं आहे. सो आणि 9 वाजता मस्त बंद होणार ते. ओ माय गॉड, इट इज क्लोज. रोज संडे आहे मॅन. मला काय कळतंय की नाही. क्रेझी शुड बी ओपनिंग इट. ठेवायला पाहिजे यार. म्हणजे असं कसं, हाऊ कॅन यू नॉट एक्सपेक्ट people to spend their money here? Yeah, seriously, people come here and to go to Onitsuka Tiger. आणि मग नंतर या पचका झालेला आहे. चल खूप आता मी युनिक्लोला जाऊ शकते आणि युनिक्लोतून घेऊन येईन काहीतरी. So let's see. Oh my God, चालायला जागा दिसत नाही असं वाटतंय. मेट्रो स्टेशनला आली आहे मी, किंवा मी चर्चगेट स्टेशन किंवा CST स्टेशनला आली आहे. इतकी गर्दी आहे मॅन. कसं म्हणजे लोकांना सगळ्यांना इकडेच यायचं आहे. आज संडे असल्यामुळे ना ॲक्च्युली खूप गर्दी होती. सो एवढं असं एकटं एक्सप्लोअर नाही करू शकत आहे आय थिंक मी. बघू आता मी युनिक्लोला ऑलमोस्ट पोचायला आली आहे. लेट्स रन. जे आपण असं जॅपनीज मुली आणि मुलं जे घालतात एस्थेटिक्स, ओ गॉड, खूप लोकांना मी ॲक्च्युली ते एकदम असं फुल मेकअप करतात आणि त्यांचा अमेझिंग लुक असतो यार. हाऊ डू दे डू इट, आय डोंट नो. सो आय एम ऑलमोस्ट देअर. युनिक्लो प्लीज टू बी ओपन. आय want to explore and buy new things. It's too far away. If you can see, माहिती नाही दिसतंय की नाही, but I'm almost there. I'm there. Nice tour. FR2. Next time if I ever come. सो मी फायनली एंटर करत आहे युनिक्लो आणि त्याचं सेल दाखवत आहे. ओके, सो the damage has been done. Thank you. So हा 24 तास चालू असतो स्टोअर. सो यू गेट एव्हरीथिंग हिअर. असं आय डोंट नो एक्झॅक्टली काय, पण दे से दॅट की सगळंच मिळतं. I'm imagining how it looks in terms of your height. Nice one. So I'm doing this because I vlog that. They don't do it like they don't give it to. Wow. Thank you. Yeah, thank you so much. Oh my God. They're like, we don't need gentlemen to open our doors. We can open. Sorry. This one is not a Yeah, yeah.
Yeah, I like it. Back to the hotel. आणि आय हॅव नो एनर्जी लेफ्ट. मला आता अजून अनपॅक करायचं आहे, पॅक करायचं आहे आणि ते सांगू मग झोपायचं आहे. आय कॉन्ट स्लीप अदरवाईज इट्स जस्ट माय ब्रेन. सो मे बी मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करेन की मी काय शॉपिंग केली आणि मग नंतर ती पोस्ट करेन. सो या एफर्ट्स आय डिसाइडेड टू बिकम अ ब्लॉगर. अगोदर यायची, चुपचाप सगळं काढायची, एक फोटो काढायची आणि मग नंतर चुपचाप सगळं बॅगेवरती जायचं. आता ह्या सगळ्या गोष्टीचं स्टेप बाय स्टेप दाखवावं लागतं. आळशीपणा माझ्या बॉडीमधनं कधी जाईल नो क्लू. बट आय एम ट्राईंग टू अपडेट यू गाईज. सो प्लीज बेअर विथ मी. हॅलो, गुड मॉर्निंग. दिस डे 2 ऑफ ओसाका. आता 1 तास आहे आणि मला 7-Elevenला जायचं आहे. त्याचा फेमस एग सँडविच खायचा आहे आणि नंतर आय थिंक मला युनिक्लो जायचं आहे. कारण की काल काय काय गोष्टी नाही घेता आलं, कारण की तिथे पण मला फक्त 1 तास होता. सो 1 तास पण नव्हता ॲक्च्युली, हाफ एन आवरमध्ये मी सगळं पटपट शॉपिंग केली, जे काय माहिती होतं सगळ्या गोष्टी घेतल्या. आता मी चालली आहे 7-Elevenला. सी यू. सो आता मी 7-Elevenमध्ये आली आहे आणि मला ॲक्च्युली मास्क वगैरे काहीतरी घ्यायचं आहे आणि एक्सप्लोअर करूया आपण पहिले. दिस इज दी फेमस फूड ॲली. इथे भरपूर काय ऑप्शन्स आहेत यार. घेतलेलं आहे. आय थिंक आय एम गोना ग्रॅब मोर. The famous Japanese mayonnaise as well. Keep by yours. Hands on that. And yeah, this chili powder. Oh my god, I love this. I think I'll take all of these one. Third time मी माझी छत्री कुठेतरी विसरते. How can you? म्हणजे बाहेर खेळायचं आणि मग नंतर विसरून नाही जाणार का? आता सगळी शॉपिंग झालेली आहे. जे गोष्टी पाहिजे होत्या आय फायनली हिअर. सो आता काय माहिती, खूप लेट झालं आहे ॲक्च्युली मला. मी आता लेट झाली आहे. सो आता पोचायला किती वेळ लागेल माहिती नाही. लेट्स सी. या कोणीचिवा. सो आता आपल्याला आय जस्ट हॅव एक्झॅक्टली 1 hour टू गेट रेडी. I've never done this, but I did not want to miss out on Uniqlo or 7-Eleven's 8 egg sandwich. So yeah, done suddenly. Finally in the room. Oh my god, the view is so pretty. To Osaka Castle. पण this was worth it. आता मी तुम्हाला लवकर दाखवते. मी 7-Elevenवरनं काय घेतलं. युनिक्लोचा मी हॉल हे म्हटलं टाकेन. सगळ्याच गोष्टी डंप केलेल्या आहेत आता, कारण की माझ्याकडे बिलकुल टाईम नाही आहे. एक्झॅक्टली 50 minutes लेफ्ट फॉर मी टू गो डाऊन. अँड अशा पद्धतीने जपानचं लेवर संपलेलं आहे. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू. अरिगातो गोजाइमासु.